रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्याला अभ्यासायचा आहे. अभंग असा आहे पहा. हा लोणी खुंटा आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे. सुख दुःख साये हर्षो मर्षी भंगाने, तुका म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. तुका म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. असा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगावर आपण चर्चा करूया. काय म्हणतात महाराज पाहूया. हलवणी खुंट आधी करावा बळकट. खुंट जे ग्रामीण भागामधले लोक आहेत त्यांना चांगलं माहीत आहे. जनावरं जर बांधायची असली तर ती खुंट्याला बांधावं लागतात. लाकडाची एक खुंटी असते. अगोदर दड करतात, म्हणजे जमिनीमध्ये खड्डा करतात, त्यामध्ये तो खुंट ठेवतात आणि मग त्यामध्ये माती आणि दगड वगैरे टाकून त्याला शिनारणे म्हणतात. पहारीच्या सहाय्यानं तो खुंट बळकट करतात आणि मग तो बळकट झाला की नाही तो पाहतात, हलवून पाहतात. खुंट बळकट झाला की नाही हलवतात आणि परत एकदा त्यामध्ये दगड वगैरे टाकून, विटाचे तुकडे टाकून परत तो पहारीच्या सहाय्यानं पक्का करून घेतात. त्या खुंट अगोदर बळकट झाला की नाही ते पाहतात, हलवून पाहतात आणि हलला नाही की समजा तो बळकट झाला, मग त्याला जनावर बांधलं तर ते सुटून जात नाही. नाहीतर मग खुंट जर समजा असाच ठेवला आणि बाबुली त्यावर दाब वगैरे दिला, बाबुली शिरारला, व्यवस्थित जर बळकट केला नाही तर त्याला बांधलेलं जनावर काय होईल, थोडंसं त्यानं जोर लावलं की ते दोरखंडासह निघून जाईल. माऊली निघून जाईल. म्हणून खुंट अगोदर बळकट केला पाहिजे. याचा अर्थ कोणतंही कार्य जर तुम्हाला करायचं असेल, कोणतंही कार्य असो जीवनामध्ये, साधं घर बांधायचं असलं तर काय पक्का पाहिजे, आपला पाया पक्का पाहिजे. पाया जर पक्का नसेल तर घर मजबूत होणार नाही. तसंच अध्यात्मामध्ये मन बळकट पाहिजे. अगोदर काही व्यवसाय करायचा असला तर त्यासाठी सुद्धा त्याचा पाया भक्कम पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला सोन्याचं दुकान टाकायचं आहे, सोन्या चांदीचं. त्यासाठी माझ्या मित्रांमध्ये एक आहेत, त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाला सोनाराकडे नोकरीला ठेवलं आणि तो गरीब आहे असं म्हणून ठेवलं. मुलानं विश्वास संपादन केला. त्याला सांगितलं, तूच तुझं पहा, तुला मी दुकान टाकून देईल, परंतु अगोदर ट्रेनिंग घेऊन ये. त्याला घर जे आहे ते घरची श्रीमंती बाजूला ठेवली, सर्वसाधारण कपडे घातले आणि थोडीफार ओळख काढली व त्याच्या दुकानावर राहिला. सुवर्णकाराच्या, मोठ्या सुवर्णकाराच्या दुकानावर. तिथे अगदी झाडलोटपासून तर चहा पाणी देणं, कब्बशा धुणं, हे सुद्धा त्यानं 1 महिना काम केलं. नंतर मालकाच्या लक्षात आलं की हा खूप कामाचा आणि इमानदार नोकर आहे. त्याची परीक्षा घेतली त्यांनी आणि मग त्यांनी हाताखाली ठेवला आणि हा हळूहळू ग्राहक कसे पटवायचे, ग्राहकाला दागिने कसे दाखवायचे, त्यानंतर हे माल कुठून आणतात, हे सर्व आत्मसात केलं. 2 वर्ष नोकर म्हणून त्या दुकानामध्ये तो राहिला. कधी कधी कापड दुकान टाकायचं असलं तर हे जे आहेत त्याला पूर्ण समजायसाठी 3-3 वर्ष कापडाच्या दुकानामध्ये अगदी सर्वसाधारण मजूर म्हणून त्यामध्ये काम करतात आणि सर्व शिकून घेतात. पाय बळकट होतो. असं या सुवर्णकारानं केलं आणि मग 2 वर्षानंतर ते त्या दुकानावर आले, त्या पेढीवर आले. त्याच्यापूर्वी येऊन गेले, परंतु अशी ओळख वगैरे जास्त दाखवली नाही. आणि मग त्यांना सांगितलं की तुमचे उपकार मी विसरणार नाही, माझ्या मुलाला तुम्ही ट्रेन केलं. ते म्हणाले, कशासाठी, तर मला या शहरामध्ये ते सुवर्णकार होते, ते जळगाव खान्देशचे, आणि हा जो मुलगा होता हा होता आपल्या तेलारा शहरामधला, अकोला जिल्ह्यामधला. मला तेलाऱ्यामध्ये आता दुकान टाकायचं आहे आणि ज्वेलर्सचं दुकान टाकण्यासाठी मी तुम्हाला
म्हणजे तुमच्याकडे याला सोपवलं होतं तेव्हा तुम्ही याला खूप शिकवलं, याचा पाय आता बळकट झाला. तेव्हा सुवर्णकार म्हणाले की होय, आता तो सर्व काही हँडल करू शकतो, तुम्ही याला नेऊ शकता. तेव्हा तो ताऊन सलाखून त्यामधून निघाला, पाय बळकट झाला. आणि आज त्यांचा म्हणजे व्यवसाय जो आहे सुवर्णकाराचा तो भरभराटीला आलेला आहे. नाहीतर मग दुकान टाकायचं, कापडाचं दुकान टाकायचं, सोन्या चांदीचं दुकान टाकायचं, माहीत काहीच नाही, फसगत झाल्याशिवाय राहणार नाही, फसगती ठरलेली आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला या अभंगामधून उपदेश केलेला आहे की काहीही करायचं असेल तर काय करा, अगोदर पाया भक्कम करा, खुंट हलवून बळकट करा, तरच तुम्हाला जे कार्य त्याच्या सहाय्याने साधून घ्यायचं आहे ते साध्य होईल. तसं साध्य होणार नाही. याचा आध्यात्मिक अर्थानं सुद्धा त्यांनी सांगितलं की ईश्वराकडे जाण्यापूर्वी काय करा, तुमचं मन भक्कम करा, मन एकाग्र करण्याची सवय लावा. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी जो अहंभाव आहे तो हळूहळू त्याग करण्याचा प्रयत्न करा. षट रिपुंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय करा, एक बेस तयार करा, पाया तयार करा, खुंट हलवून बळकट करा आणि नंतर कुठे त्या मार्गाला लागा, असं महाराज म्हणतात. त्यासाठी प्राथमिक जे आहे ते नाम संकीर्तन यामध्ये भाग घ्या, हे महाराजांना यामध्ये सुचवायचं आहे. पुढे काय म्हणतात पहा, मग तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे. आणि या पाया बळकट केला की मग त्याच्या आधारानं तुम्हाला जे काय करायचं असेल ते व्यवस्थित करता येते. पुढे म्हणतात महाराज, सुख दुःख साहे हर्षो मर्षी भंगा नाही. जीवनामध्ये अनेक चढ उतार येतात, सुख दुःखाचे प्रसंग येतात. आणि या सुख दुःखाचे प्रसंग जर सहन केले, सहन करण्याची क्षमता आपल्या ठिकाणी निर्माण केली, मन बळकट केलं, तर मग असं बळकट मन खूप आनंद झाला तर हुरळून जात नाही, आणि दुःख झालं तर निराश होत नाही, तुटून पडत नाही. म्हणजे हर्ष असो का दुःख असो, हे सहन करण्याची क्षमता एक वेळा आल्यानंतर स्थित प्रज्ञासारखा तो वागतो, त्यामध्ये कोणताही फरक पडत नाही. चित्त विचलित होत नाही, चित्त भंग पावत नाही, मन विचलित होत नाही, हे तुकाराम महाराज या ठिकाणी सांगत आहेत. पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. आता इथे महाराज काय म्हणतात पहा, जीवाने कसं राहायला पाहिजे, तर आधी मरायचं आणि नंतर राहायचं. आता मेल्यावर कसं राहायचं, महाराजांना हे म्हणायचं या ठिकाणी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. म्हणजे आपल्या ठिकाणी जो अहंकार आहे, अहंभाव आहे, यावर विजय मिळवा, त्याचा त्याग करा. तसा षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे षड्रिपू आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, या षड्रिपूंवर विजय मिळवा, वासनेवर विजय मिळवा, इच्छावर विजय मिळवा. आणि यावर तुम्ही विजय मिळवला की एका अर्थानं यांचा मृत्यू होतो. आणि याचा मृत्यू झाला, या षड्रिपू यावर विजय मिळवला म्हणजे आपल्यासाठी ते मेन आहे. मी म्हणजे सर्व काही आहे, हा गर्व बाजूला झाला की मग हा मीपणा सुद्धा गेला. मी पण गेलं, मग काय उरलं, ब्रह्मानंद उरतो. काय उरतो, ब्रह्मानंद, सच्चिदानंद उरतो. जीवाशिवाचं मिलन होते आणि एक
विशिष्ट स्थित प्रज्ञ अशी अवस्था प्राप्त होते. आणि ती अवस्था म्हणजे कोणती? तर मरोनी राहावे, आधी मरोनी राहावे. षड्रिपू अहंकार हे बाजूला सारल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते ती अवस्था म्हणजे मेल्यानंतर जो जिवंत राहतो ती अवस्था, सच्चिदानंदाची अवस्था. महाराज म्हणतात राहावं कसं? तर आधी मरोनी राहावं. म्हणजे हे जे देहभाव हा मारून टाकला पाहिजे. आणि नंतर मग जे राहते तो काय राहतो? ब्रह्मानंद राहतो. ओम ब्रह्मास्मी ही जाणीव राहते. तेव्हा तुकाराम महाराज अजून एका अभंगामध्ये म्हणतात, मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तसे. मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तसे. या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराज तेच म्हणतात की मरणाच्या अगोदरच मी मरून राहिलेलो आहे. म्हणजे माझ्यामधला अहंकार मी बाजूला टाकलेला आहे. सुखदुःखाच्या पलीकडे मी गेलेलो आहे. सुखदुःखाची जाणीव मला होत नाही. माझं मन जे आहे ते अखंड प्रभूचरणी विठ्ठलाच्या चरणी मी अर्पिलेलं आहे. आणि ब्रह्मानंद मी घेत आहे. आणि माझ्या मनामध्ये जसं होतं तसं मी आता करतो आहे. तेव्हा असा हा अतिशय सुंदर असा अभंग आहे. आणि या अभंगामधून महाराज आपल्याला दोन्ही आध्यात्मिकदृष्ट्या त्याचप्रमाणे प्रापंचिकदृष्ट्या सुद्धा उपदेश देतात. आध्यात्मिकदृष्ट्या महाराज सांगतात की मन बळकट करा, षड्रिपूवर विजय मिळवा. त्यानंतर अहंकाराचा देहभावाचा त्याग करा, म्हणजे मरोनी राहा. त्याचबरोबर हे सर्व करण्यासाठी काय करा? हे सर्व करण्यासाठी काय करा? तर अगोदर पाया बळकट करा, खुंट हलवून बळकट करा. बेस पक्का असला की मग तुमची अध्यात्माकडे असणारी जी वाटचाल आहे ती सुगम होईल. तेव्हा हे महाराज अगोदर सांगतात. आता हेच प्रापंचिक माणसांसाठी म्हणजे आपल्यासाठी सुद्धा महाराजांनी अनमोल असा उपदेश यामध्ये केलेला आहे. कोणता? तर तो उपदेश हा की काहीही करायचं असलं तर त्या गोष्टीसाठी जी पूर्वतयारी लागते ती पूर्वतयारी अगोदर करा. पूर्वतयारीशिवाय सुरुवात करू नका. पूर्वतयारीशिवाय सुरुवात कराल तर गोंधळ उडेल. एखादा व्यवसाय करायचा असेल तर पूर्वतयारी करा. घर बांधायचं असेल तर पाया पक्का घ्या. त्याचप्रमाणे कोणतंही कार्य जीवनामध्ये चांगल्या प्रकारे करायचं असेल, योग्यरित्या करायचं असेल तर त्यासाठी बेस पक्का करा, पाया पक्का करा. त्याचं ज्ञान मिळवा, प्रॅक्टिकली ज्ञान मिळवा, प्रायोगिक तत्वावर ज्ञान मिळवा आणि नंतर ती गोष्ट आचरणात आणा, ती करा, अंमलात आणा, असं महाराज म्हणतात. त्याचबरोबर जीवन आनंदानं जगण्यासाठी, प्रापंचिक माणसासाठी सुद्धा जीवन आनंदानं जगण्यासाठी मरोनी राहावे हे जरी आपल्याच्यानं झालं नाही तरी काय होऊ शकते? आपण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानू शकतो. दुसऱ्याचं सुख झालं आपल्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे की त्याचं चांगलं झालं. कोणाचं तरी चांगलं झालं ना आपलंही चांगलं होईल याच्या मागे मागे. म्हणजे मत्सर भावाला जिंका, विनाकारांचा गर्व करू नका, क्षमा करायला शिका. क्षमा करा पण विसरू नका. म्हणजे एखाद्याने मोठा गुन्हा केला असेल, तुमची फसगत केली असेल, क्षमा करा पण विसरू नका. कारण तुम्ही जर विसरले तर काय होईल? तो परत तुम्हाला फसवेल. म्हणून विसरायचं नाही, माफ करायचं. कोणासाठी? त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी माफ करायचं आणि आनंदानं जगायचं. आपल्या आनंदासाठी आपण माफ करायचं आणि पुढचं पान उलटायचं, नव्यानं सुरुवात करायची. तेव्हा हे महाराज या ठिकाणी सांगतात. तेव्हा माऊली संत तुकाराम महाराजांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आपण परत एकदा पाहूया. हालवणी खुंट आधी करावा बळकट,
बघ तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे. सुख दुःख साहे हर्षो मर्षी भंगारे. तुका म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. तुका म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.